आज दिनांक 24 मार्च 2026 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमांकात अंतिम आठवडा प्रस्ताव दर्शवण्यात आलेला आहे. या प्रस्तावात गृह, नगरविकास, महसूल, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, वैद्यकीय शिक्षण, वने, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग, पर्यावरण व वातावरणीय बदल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व औषधे प्रशासन, सामाजिक न्याय, परिवहन या विषयांचा समावेश आहे. एकूण 15 विषय हे एका अंतिम आठवडा प्रस्तावात दाखवण्यात आलेले आहेत. यापूर्वी नियमामध्ये पण 292 किंवा 293 जे प्रस्ताव जे दिले जातात त्या 3 पेक्षा जास्त विषय नसावेत असा स्पष्ट उल्लेख आहे. एक, आपली जी बीएससी झालेली 17 मार्च 2026 मध्ये त्यावेळेला 3 पेक्षा जास्त अधिक विषय कोणत्याही प्रस्तावात घेण्यात येऊ नये असं विरोधी पक्षातील आणि सत्तारूढ पक्षातील सर्व नेत्यांचं मत होतं आणि तसं आपलं ठरलेलं. तसं असतानाही आजच्या प्रस्तावात जवळजवळ 15 विभागांचा समावेश केला गेला आहे. आपल्याला माहीतच आहे की विधानसभा नियम 23, 25, 27 आणि 58 मध्ये तरतूद आहे की जर का एखाद्या प्रस्तावात नियमानुसार विषय नसतील तर त्यात कमी जास्त करायचे अधिकार हे अध्यक्षांना आहे. या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की काल संध्याकाळी 7 वाजल्यानंतर हा प्रस्ताव अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये आला, डिपार्टमेंटला आला. त्यानंतर डिपार्टमेंटनी सगळी जी स्क्रुटनी असते ती करून जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजता अध्यक्षांकडे हा प्रस्ताव आला. आता त्यात प्रत्येक ओळीत एक वेगळा विषय होता, त्यामुळे नेमकी कुठचं ठेवायचं आणि कुठचं काढायचं हा मोठा प्रश्न होता. आपण तो प्रस्ताव आज जरी ऑर्डर ऑफ द डे ला दाखवला असला तरी जर का आपल्याला समाधानकारक आणि विषयाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर नियमाप्रमाणे जास्तीत जास्त 3-4 विषय आपण दाखवणं योग्य आहे. तर माझी परत एकदा सर्व सदस्यांना, विरोधी पक्षाला आणि सत्तारूढ पक्षातील सदस्यांना हीच विनंती राहील की जर का आपल्याला कुठच्याही विषयाला सभागृहात योग्य न्याय मिळवून द्यायचा असेल तर नियमाप्रमाणेच आपण विषय देण्यात यावेत. आणि यापुढे जर का 3 किंवा जास्तीत जास्त 4 पेक्षा जास्त विषय एखाद्या प्रस्तावात असतील आणि तो प्रस्ताव जर का कमी करण्यासारखा नसेल तर तो अस्वीकृत केला जाईल. मला शेवट म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावाशिवाय या अधिवेशनाचा समारोप करायचा नसल्यामुळे मी विशेष बाब म्हणून आज हा प्रस्ताव दाखवलेला आहे. यापुढे जर का असा प्रस्ताव प्राप्त झाला तर तो मी अस्वीकृत करून, मग तो दिसला जरी नाही विशेष शेवट अंतिम आठवडा प्रस्ताव तरी चालेल, पण असा नियमबाह्य प्रस्ताव मी मांडू देणार नाही. चला पुढे. नाही प्रोसिजरवर बघा, एक मिनिट, प्रत्येक गोष्टीत मी जे काय आता बोललो त्याशी आपण सहमत आहात की नाही आहात? संपला ना विषय, परत त्याच्यावर चर्चा काय करायची? चला पुढे. वडेट्टीवार साहेब काय आहे प्रत्येक गोष्टीत? आपण आलात, प्रोसिजरवर बोलत असताना आमची कान उघडीच केलं आपण. आपल्याला धन्यवाद, आपले आभार मानतो आम्ही. पण यापुढेही सुद्धा पुढचे काम आता आम्ही मागचं बोलत नाही, म्हणजे ते सगळं नियमाप्रमाणे प्रोसिजर प्रमाणे नियमबाह्य काम होत असेल तर आपण हरकतीचा मुद्दा मांडावा. मी काल हरकतीचा मुद्दा मांडलेला होता, मी हरकत घेतली होती. ज्या वेळेस सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे प्रस्ताव एकत्रित करून चर्चा झाली त्यावेळेस विरोधकांना न विचारता तो प्रस्ताव आणला होता. ते नियमबाह्य आहे का याचं रुलिंग आपण द्यावं. ठीक आहे, किंवा नियमात आहे का हे आपण सांगावं. सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेब, आपण या सभागृहातले ज्येष्ठ सदस्य आहात. आपल्याला मी यापूर्वीचे अनेक असे प्रेसिडेंट्स काढून देतो ज्यावेळेला आपण प्रस्ताव क्लब केलेले आहेत. आपल्याकडे काल 4 प्रस्ताव प्रलंबित होते. आपल्याकडे 2 दिवसाचं कामकाज फक्त होतं करायचं आणि त्यामुळे अनेक सदस्यांची विनंती होती की प्रत्येक प्रस्ताव चर्चेला घ्यायचा होता आणि म्हणून हे 4ही प्रस्ताव क्लब करण्यात आलेले आणि 4ही प्रस्तावांवरची उत्तरं पण आज आपण घेणार आहोत. आपल्याला यापूर्वीचे
यापूर्वीचे सगळे प्रेसिडेंट मी काढून देतो. किती प्रस्ताव प्रत्येक अधिवेशनात क्लब केले गेले आहेत. चला पुढे. लेंग्या कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री महोदय. ते मी